नमस्कार रसिक हो. आज 13 फेब्रुवारी आठवणींची साठवण एक शब्दप्रवासच्या शनिवारच्या भागात मी पूर्व आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 14 फेब्रुवारी अर्थात जगाने एकमेकांवर प्रेम करावं किंवा प्रेमाचा एक दिवस असतो तो आपण सेलिब्रेट करतो. तर आज आपल्याबरोबर एक सेलिब्रिटी कपल आहे, श्रीरंग देशमुख आणि सीमा देशमुख. नमस्कार. जय दिला. तुमचं सगळ्या दोघांचंही रमलखुंड चॅनलवर स्वागत आहे. थँक्यू. तुमच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली? मला एक आधी सांगायला आवडेल की उद्या 14 फेब्रुवारी उद्या व्हॅलेंटाईन्स डे हा जगभर साजरा होतो. आपल्याकडेही आता तो व्हायला लागलाय. 13 फेब्रुवारी ही आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख. 13 फेब्रुवारीला आमचं लग्न झालं 94 साली. तो आजचा दिवस. आणि ते 14 फेब्रुवारीला न करता 13 फेब्रुवारीला का असं अनेकांनी विचारलं तर त्याचं कारण की एकच गोष्ट दोनदा सेलिब्रेट करता यावी म्हणून. तर साधारण सीमाची मृगनयनी सिरियल चालू होती त्यावेळेला मी विनय धुमाळे सरांकडे काम करत होतो. आमची अनाहत आणि उपन्यास नावाच्या सिरियलचं काम चालू होतं. आमचा एडिटिंग स्टुडिओ होता आणि अमोल पालेकर सरांचं अख्खं युनिट ज्यात सीमा त्यांची असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम करत होती ऍक्टर असण्याबरोबरच. तर ती एडिटिंगला यायची. तिथे आमची ओळख झाली कारण आम्ही एडिटिंग स्वीट सांभाळण्याचं काम आमच्याकडेच होतं. सो आमची ओळख झाली. मग पुणे, सीमा पुण्याची आहे, माझी आई पुण्याची, माझी आजी वगैरे सगळं पुण्याला आमचं खूप जाणं येणं. पुण्यात खूप मित्र, अशा कनेक्शनमुळे पुणे कनेक्शन, मुंबई कनेक्शन असं ते. मग मित्र कॉमन असल्यामुळे मग गप्पा टप्पा, नाटक हा विषय दोघांच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे गप्पा टप्पा सुरू झाल्या आणि ती ओळख वाढत गेली. म्हणजे थोडक्यात एसपी कॉलेज डायरेक्ट मुंबईत येऊन पोहोचलं. हा, आता एसपी कॉलेज येऊन पोहोचलं तर नाही माहित नाही, पण सीमा जरूर. तू काय सांगशील ताई? हो, हे त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. सगळा तोच तसाच प्रवास. आणि मुख्य म्हणजे कामातून ओळख झाली आणि ती नंतर वाढत गेली आणि काम संपल्यानंतरही ती ओळख कायम राहिली. याचा अर्थच मला असं वाटतं की आमचं भेटणं किंवा एकत्र येणं हे ठरलेलं होतं. नाहीतर आपल्याला माहिती आहे की कामाच्या ओघात आपल्याला अनेक माणसं भेटतात आणि ती त्या तेवढ्यापुरती खूप चांगले संबंध आपले असतात त्या प्रोजेक्टपुरते त्यांच्याशी. नंतर संपर्क राहतोच असं नाही. तर तसं न होता हा संपर्क कायम राहिला, तो वाढला आणि त्याचं पर्यवसान तुमच्या लग्नात झालं. सो मला असं वाटतं की आमचं भेटणं हे ठरलेलंच होतं. वी डेस्टाईन्ड टू मीट असं. कसं असतं की तुम्ही एकमेकांबरोबर तुम्हाला वेळ घालवायला आवडतोय की नाही, तुम्हाला गोष्टी शेअर करण्यामध्ये मजा येते की नाही आणि ते दोन्ही बाजूनी होत आहे की नाही हे महत्वाचं असतं. ते कालौघात होत गेलं आणि मग ऍक्च्युली आम्हाला एकमेकांना आपण लग्न करूया का असं विचारावंच लागलं नाही. आम्हीच ठरवलं की काही काळ आपण एकमेकांना द्यावा, की तू पुण्यात मी मुंबईत. अर्थात मग ती नंतर सीमा मुंबईत आली होती. पाऊल खुणा नावाच्या सिरियलसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून आम्ही दोघेही होतो. अमोल पालेकर, चित्राताई बरोबर. आणि सर आणि चित्राताईंच्याकडे एक फॅमिली अफेअर सारखंच सगळं युनिटचं वातावरण असल्यामुळे देहू देवधर, विजय मोठी सगळी. सो तिथे सुद्धा मग आम्हाला अधिक प्रोत्साहनच दिलं गेलं त्या सगळ्यांकडून आणि या सगळ्याचा एक एकत्रित परिणाम हा आता गेली 26 वर्ष आम्ही एकत्र आहोत. 27 एक वर्ष आधीचं जे आम्ही एकमेकांना ट्रायल बेसिस वरती दिलेलं होतं. म्हणजे सगळा एक टाइम पिरियड काउंट करता. पण मग डायरेक्टर सीमा देशमुखचे ऍक्टर सीमा देशमुख हा प्रवास कसा झाला? म्हणजे दोन्ही एकत्र सुरू झालं. पण मी मला डिरेक्टर कधीच व्हायचं नव्हतं. मी अभिनेत्रीच आहे आणि मला अभिनेत्रीच असायचं होतं. फक्त मी झालं असं की अमोल पालेकर पुण्यामध्ये त्यांच्या पाऊल खुणा या सिरियलचा एक एपिसोड शूट करत होते. त्याही आधी मी कॉलेजमध्ये असताना, फर्स्ट इयरला असताना त्यांच्याबरोबर एक एपिसोड केला होता. त्याच्यामध्ये मी नीना कुलकर्णींच्या लहानपणाचं काम केलं होतं. गोष्टी वेल्हा अशी सिरियल होती आणि
अमोल पालेकर आणि चित्राताई दोघांचंही असं म्हणणं होतं की तू अगदी तशीच दिसतेस जशी नीना दिसायची 18 वर्षाची असताना. नीनाताई नंतर मला म्हणाली की अमोल चित्रांनी मला तेव्हापासून पाहिलंय, त्यामुळे त्यांना वाटलं तर नवल नाही. तर ते करताना नंतर पाऊल खुणाचा एपिसोड पुण्यातला त्यांच्याबरोबर शूटिंग करताना मला त्यांच्या त्या सिस्टीमचं फार आकर्षण वाटलं होतं. ते फार शिस्तबद्ध काम करतात पालेकर सर, आणि प्रत्येक अक्षरशः मिनिट टू मिनिट प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे स्क्रिप्टमध्ये एक छापील पान आहे, तर त्याचा आपल्याला फायनल आउटपुट किती मिनिटाचा मिळणार आहे हे सुद्धा तिथे लिहून ठेवलेलं असतं, आणि त्याच्यात फार तर काही सेकंदांचा फरक पडतो. इतक्या प्रिसिजनली सर काम करतात, आणि ती सिस्टीम त्यांनी बसवलेली होती. त्यांचे सगळे असिस्टंट्स कोण काय काम करणार हे खूप ठरलेलं होतं. ती सगळी सिस्टीम बघताना मला त्याचं फार आकर्षण वाटलं, आणि मी त्याला म्हटलं की सर मला हे सगळं शिकायचं आहे कॅमेऱ्याच्या मागे येऊन. आणि तेव्हा ते बरं ओके असं झालं होतं की हो चालेल मी सांगेन काही असलं तर. आणि त्याच्यानंतर मृगनयनी सिरियलच्या वेळेला तोपर्यंत त्यांची जी असिस्टंट होती श्रावणी देवधर, आता ज्या मोठ्या दिग्दर्शिका आहेत, तर त्यांनी त्यावेळेला असा निर्णय घेतला होता की असिस्टंटशिप बंद करून त्या स्वतंत्रपणे त्यांचं काम सुरू करणार होत्या. आणि मृगनयनी सिरियलमध्ये 13 एक बायका होत्या साधारण, तर त्यामुळे त्यांना लेडी असिस्टंट एक असणं हे अतिशय आवश्यक होतं. बरं ती पौराणिक हिस्टॉरिकल सिरियल, ऐतिहासिक सिरियल, त्याच्यामुळे ते कशा पद्धतीचे सगळे कपडे आणि त्याची सगळी नीट नोंद ठेवणं, सरांच्या शिस्तीत बसायला लागतं ते सगळं. आणि तेव्हा कसं होतं की तेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला फार मदतीला यायची नाही. म्हणजे फोटो काढले जायचे, पण ते सगळं शूटिंग संपल्यानंतर डेव्हलप होऊन यायचे आणि मिळायचे. आता जसे आम्ही बघतो की असिस्टंट डिरेक्टर्स पटपट स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवतात, त्यांना कंटिन्युटी लिहायची आता गरज पडत नाही. हा तेव्हा अवेलेबलच नव्हता हे ॲव्हेन्यू, त्यामुळे ते खूप किचकट काम आणि ते अतिशय चिकाटीने करावं लागायचं. तर त्याच्यामुळे हे करता करता ते मला ती शिस्त मला लागली, आणि मला त्याचं आकर्षण होतं की मानसिक शिस्त नटालाही खूप गरजेची असते. अभिनय करताना सुद्धा उत्स्फूर्तता असते, त्याच्या बरोबरीने मी त्याला रिहर्स्ड स्पॉन्टेनिटी असं एक नाव दिलेलं आहे की ती तुम्हाला प्रेक्षकांना बघताना ते अतिशय स्पॉन्टेनियस आहे असंच वाटलं पाहिजे, पण त्याच्या मागे कमालीचे परिश्रम करून ते अचूक असेल ह्याची काळजी घ्यायला लागते. आणि त्याच्यासाठी मानसिक शिस्त गरजेची असते की संपूर्ण सीनचा फ्लो लक्षात ठेवणं, मी कुठे काय कोणाकडे कधी बघितलं होतं, कसे हातवारे केले होते, कशा हालचाली केल्या होत्या. काही वेळेला काही विशिष्ट लकबी ठरवलेल्या असतात एखाद्या कॅरेक्टरच्या, ती कधी वापरायची, कशा पद्धतीने वापरायची, म्हणजे माझा आहे तो परिणाम त्याचा जास्ती चांगला होईल. ह्या सगळ्याला जी मानसिक शिस्त लागते ती मला सरांकडे मिळाली, आणि कारण त्यांचं काम त्या प्रिसिजननी होत होतं, त्यामुळे मला ते सगळं शिकायचं होतं. पण दिग्दर्शक बनणं हा माझा पिंड नाही, कारण दिग्दर्शकांना सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं लागतं, आणि तेवढी मी हे नसते कम्फर्टेबल, तो त्याचा फोर्टे आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी ॲक्ट्रेस होते, अभिनेत्री आहे मी, आणि मला तेच असण्यात आनंद आहे. फक्त आज वेळ पडली तर आणि तो झाला, म्हणजे त्याला कधी मदत लागली तर मी नक्की करू शकते. इतपत अनुभव मला फार समृद्ध करणारा मिळाला. त्या 4 वर्ष मी त्यांच्याबरोबर होते, त्या 4 वर्षात मला हा खूप समृद्ध करणारा अनुभव मिळाला, आणि लाईफ पार्टनर मिळाला, सगळ्यात मोठी गोष्ट. मृगनयनीपासून डायरेक्टर हा प्रवास तुम्ही सांगितला, पण स्वतः श्रीरंग तू खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोस. म्हणजे आवाजाचं असेल, अभिनयाचं असेल, दिग्दर्शनाचं असेल, निर्मितीचं असेल, अशी खूप क्षेत्र आहेत. तर ही सगळी क्षेत्र एकमेकांच्या बरोबरीने जरी असली तरी त्याच्यामध्ये काही ना काही पार्टिशन्स आहेत, तर ती कशी मॅनेज करता येतात? मला असं वाटतं की गाडी चालवणारा माणूस जो असतो त्याला स्टिअरिंग पण पकडावं लागतं, हॉर्न पण वाजवावा लागतो, इंडिकेटर पण द्यावा लागतो, गिअर पण चेंज करावा लागतो, पायाने ॲक्सिलरेटर, ब्रेक, क्लच हे सगळं करावं लागतं. हा सगळा तुमच्या ट्रेनिंगचा भाग असतो की तुमचं ग्रूमिंग कसं झालं. आणि मला खूप आनंदाने हे नमूद करावं असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली सांगायचं तर हल्लीच्या काळामध्ये दिग्दर्शकांना किंवा
जे प्रमुख तंत्रज्ञ असतात त्यांना इतका वेळच नसतो की त्यांच्या ज्युनियर्सना हाताशी धरून त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगता येईल. डेली सोपचा जमाना आहे. बजेट कन्स्ट्रेंट्समुळे फिल्मला सुद्धा हा प्रॉब्लेम अधनमधनं येऊ शकतो. पण फॉर्च्युनेटली ज्या काळामध्ये आम्ही अप्रेंटिसशिप करत होतो किंवा उमेदवारी करत होतो त्या काळामध्ये विनय धुमाळे सर असतील, अमोल पालेकर सर असतील, चित्राताई असेल, श्रावणीताईंनी म्हणजे आत्ता मगाशी सीमांनी उल्लेख केला की ती एक मोठी दिग्दर्शिका तर आहेच, उत्तम दिग्दर्शिका आहे. ती चॅनल हेड सुद्धा होती अनेक वर्ष. तिने मला कंटिन्युटी कशी लिहायची हे शिकवले. किंवा चित्राताईंनी आणि देबू देवदरांनी मला एंड क्लॅप कशी द्यायची हे शिकवलं. ज्या गोष्टी ह्या दिग्दर्शकाला हल्ली करायला वेळच मिळत नाही. तुम्हाला एकलव्यासारखं शिकावं लागतं. जितकं स्पंज जसं ऍब्सॉर्ब करतो तसं ऍब्सॉर्ब करावं लागतं. फॉर्च्युनेटली दामू केंकरे सरांचं नाव याच्यात घ्यायला हवं, आमचं पवन कौल म्हणून. तर ह्या सगळ्यांबरोबर काम करत असताना फॉर्च्युनेटली असं झालं की विनय धुमाळे सर हे स्वतः स्क्रीन प्ले लिहायचे, उपन्यास या सिरियलचे. त्याच्या आधी त्यांनी महानगर केली, अवशेष नावाची आमची रिलीज झाली नाही सिरियल, त्याचंही त्यांनी लिखाण केलं होतं. आणि ते स्वतः प्रोड्युसरही होते, दिग्दर्शकही होते. तेच अमोल पालेकर सरांकडे चित्राताई लिहायची, पटकथा संवाद लिहायची. आणि अमोल पालेकर सर आणि ती प्रोड्युसर्स होते आणि सर आमचे दिग्दर्शक होते. विजय भोपे हे आमचे साऊंड इंजिनियर होते. आमचे हे कोण एडिटर, जफरभाई आमचे एडिट. या सगळ्यांबरोबर काम करताना जर तुम्ही तुमची पंचेंद्रिय जागृत ठेवलीत तर ते नक्की काय करतायत आणि का करतायत हे तुम्हाला समजून घेता येत होतं. आणि ऑन द टॉप ऑफ इट ही सगळी माणसं तुम्हाला अडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला उपलब्ध होती. त्यामुळे ह्या सगळ्याचा परिपाक असा झाला की जेव्हा जेव्हा जशी जशी वेळ येत गेली तस तशी ती गोष्ट मला जर करावी लागत होती तर मला कुठेतरी बॅक ऑफ माय माइंड कुठेतरी एक त्याची कल्पना होती की याच्यासाठी काय करायचं नाही आणि काय करायला पाहिजे. आता गंमत अशी झाली की विनय धुमाळे सरांनी, मी जेव्हा अप्रेंटिस म्हणून त्यांच्याकडे डिरेक्शन डिपार्टमेंटसाठी जॉईन केलं, त्यांच्याच यांनी 1 वर्ष थांबलो होतो मी त्यांच्याकडे जॉईन करायला. तर त्यांनी सुरुवातीचा 1.5-2 महिने आमचं अवशेष नावाच्या सिरियलचं गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शूटिंग चाललं होतं पुण्याला. आणि त्यांनी मला एक इराण्याच्या हॉटेलमधला बाहेरवाला असतो ना की जो चहा, कॉफी, नाश्ता, वडापाव, काय तिकडचा ऑमलेट पाव वगैरे जे काय असेल ते बाहेर म्हणजे डिलिव्हरी पाव थोडक्यात, तसं मी प्रोडक्शनचं काम करत होतो. जॉईन झालो होतो असिस्टंट डिरेक्टर म्हणून, 5वा असेल. पण डिरेक्शन डिपार्टमेंट मी जॉईन केलं होतं. त्यांनी मला 1.5-2 महिने चहाची पावडर आण, काळा कपडा जो शूटिंगसाठी लाइटिंगसाठी लागतो तो आण, थर्मोकोलच्या मोठ्या मोठ्या शीट्स आण, किंवा जे काही हवं असेल सेटवरती ते जाऊन तू घेऊन ये. मी एक दिवस चिडलो. आता मी खरं म्हणजे विद्यार्थी दशेत होतो, पण मला वाटलं की अरे इथे सगळे मोठे मोठे ऍक्टर्स सेटवरती आहेत, विनय धुमाळे सर त्यांना डिरेक्ट करतायत आणि अशा परिस्थितीत मी सेटवर पाऊलही टाकू शकलेला नाही. तर मला सरांनी एकदा सांगितलं की तू सगळं दिग्दर्शनाचं जे काही टॅलेंट आहे, ते स्किल आहे किंवा ते जे टेक्निक आहे ते शिकल्यानंतर तू दिग्दर्शक होशील याची मला खात्री आहे. थिएटर बॅकग्राऊंड होतीच माझी. सो मी आत्ता हे बघतोय की जेव्हा तू दिग्दर्शक म्हणून उभा राहशील, आणि मंडळी एक फार महत्वाची गोष्ट आहे जी मला उशिरा कळली. त्यांनी सांगितल्यानंतर की दिग्दर्शक म्हणून तू जेव्हा उभा राहशील आणि रात्री 2 वाजता थर्मोकोलचे कप्स जर तुला हवे असतील किंवा पेपर कप्स हवे असतील किंवा काहीही हवं असेल शूटिंगला लागणार, आणि तुझा प्रोडक्शन कंट्रोलर जर इनएफिशियंट असेल किंवा त्याला त्या शहरातली माहिती कदाचित नसेल किंवा काही कारणाने तो जागेवर हजर नसेल, तर तुला माहित पाहिजे की ह्या गोष्टी कुठे उपलब्ध आणि कशा करून घ्यायच्या. हे बाळकडू ज्याला मिळालंय ना अशा पद्धतीने, किंवा जेव्हा तुमचे गुरु तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन, विनय धुमाळे सरांचीच गोष्ट सांगतो, डिरेक्शन असिस्टंट म्हणून मी काम करायला लागलो. त्यांनी मला 4थ्या महिन्यात चीफ असिस्टंट केलं. चीफ असिस्टंट केल्यामुळे एक तर असं होतं ना की येस मी जातोय ती दिशा, ते मला दाखवतंय ती दिशा, आणि त्याच्यावरती माझं पडणारं पाऊल हे योग्य पद्धतीने पडतंय, हा मला मिळालेला एक त्यांच्याकडनं ते कॉम्प्लिमेंट होतं. त्यानंतर ते मला एक दिवस म्हणाले की ही रशियसची टेप ज्याच्यावरती शूट केलेलं होतं आणि ही एक ब्लँक टेप, त्यावेळेला युमॅटिक टेप्स असायच्या, आता सारखं डिजिटल सगळं नव्हतं. तर आता ह्याच्यावरून तुला हा पर्टिक्युलर सीन ह्याच्यावर एडिट करायचा आहे.
तर नुसतं कन्सोलवरती बसून बटणं फिरवायला त्यांनी मला दिलं नाही, तर त्यांनी मला आधी त्या कन्सोलच्या मागे जाऊन सगळी कनेक्शन्स कशी करायची हे शिकायला भाग पाडलं. म्हणजे आता अंगावर शहारा अजून किंवा रोमांच म्हणून की अशा पद्धतीने शिकवणारे धुमाळे सर असोत, अमोल पालेकर, चित्रा पालेकर असो, देबू देवधर, विजय भोपे असोत, आमचे इतर अनेक लोक आहेत की जे म्हणजे आता मी अगदी खरं सांगतो की व्हॉइसिंग करताना सुद्धा माझे जे काही मित्रमंडळ, माझी डिक्शन फार बरी नव्हती, मी खूप फास्ट बोलायचो, पण ते करू शकतात आणि मला येत नाही. मग त्यांच्या स्पीडनी मी का बोलू शकत नाही, तर कदाचित मी माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. असं कुठेतरी एक एक ते वळण आपण अंगीकारणं जे असतं किंवा त्या गोष्टी आत्मसात करणं असतं, ते या सगळ्या, मी माझ्या मित्रांनाही गुरु म्हणतो, मी सीमाला म्हणतो ना की तिची डिक्शन इतकी छान आहे, ती बॉर्न ऍक्टर आहे आणि मी डेव्हलप झालेला ऍक्टर आहे. मी काही जन्माला ऍक्टर म्हणून आलो नाही, पण हळूहळू बघून मग ते आता एक निर्णय स्वतःचा हा चित्रपट जेव्हा आम्ही केला त्यावेळेला माझा प्रोड्युसर 3 दिवस आधी बॅकआउट झाला. 2000 साली लिहिलेली कथा, 2009 साली लिहिलेला स्क्रीन प्ले, 2011-12 साली लिहिलेली संवादाची स्क्रिप्ट, मला लेखिका हव्या होत्या चांगल्या, ज्यांनी हे फुलवावं स्टोरी माझी असं मला वाटत होतं. त्या बिझी होत्या. मग म्हटलं की आपण आज जगन्नाथ, विनय धुमाळे सरांबरोबर, चित्राताई बरोबर खूप इंटरॅक्शन झालेली होती. मग ते काय करत होते, ते कसा विचार करत असतील किंवा त्यांनी काय केलं, मग तो विचार मला करता येतोय का, असं म्हणून ती सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या गुरुजनांची एकतर कृपा आणि माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद, या सगळ्यातून मग एक निर्णय स्वतःसाठी या चित्रपटाचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक, 3 दिवस आधी निर्माता म्हणून मी उभा राहिलो माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाच्या बळावर आणि या सगळ्या माझ्याकडे असलेल्या पुंजीच्या बळावर आणि माझ्या सगळ्या टीमच्या बळावर. आणि मग ते एक युनिट म्हणून काम करण्याची जी मजा असते ती, तुम्ही जर खंबीर असाल, तुमचं जर मिळालेलं बाळकडू, मिळालेलं शिक्षण करेक्ट असेल, तर तुम्हाला फार त्रास होत नाही. आणि मी नेहमी त्या बाबतीत म्हणतो की जर मी काही चांगलं केलं असेल तर ती या सगळ्यांची मला मिळालेली देण आहे. जर माझं काही चुकलं असेल तर तो माझा शॉर्टफॉल आहे, ते कुठेतरी मला शिक्षणामध्ये घेण्यात कमी पडलेलं आहे, कारण त्या लोकांनी खूप भरभरून दिलंय. शिक्षणाची आता सगळी जी कहाणी त्यांनी सांगितली त्यातला अजून एक किस्सा असा नाही, पण सगळ्या प्रकारचं शिक्षण आम्हाला दिलं जात होतं, म्हणजे करायला लावल्या जात होत्या गोष्टी असिस्टंट असताना. तर कॅमेरा असतो तेव्हा कॅमेऱ्याची एक भाषा असते, त्याला सिनेमॅटिक लँग्वेज म्हणतात, आणि त्याचं एक ग्रामर असतं, म्हणजे त्याला राईट लुक असतो, लेफ्ट लुक असतो. आता हे आपल्या क्षेत्रातली जी अभिनेते मंडळी जी बघत असेल त्यांना हे पटकन समजेल, पण जे समजत नसेल, साधी माणसं जी साधे प्रेक्षक असतील आपले, त्यांना सांगायला की एखादं पात्र दुसऱ्या पात्राकडे बघून बोलतंय हा आभास निर्माण करण्यासाठी या भाषेचा उपयोग असतो. तर त्याची जी भाषा असते ती चुकली की सगळं गणित चुकू शकतं तुमचं. तर आम्हाला देबू देवधरांनी वहीवरती एका आकृती काढून की कॅमेरा, त्याचा हा कॅमेरा असेल, हा ऍक्सेस, त्याला आम्ही ऍक्सेस असं म्हणतो, की त्याचा राईट कसा, त्याचा लेफ्ट कसा, कुणाचा लुक राईटला, कुणाचा लुक लेफ्टला आणि का असायला पाहिजे तो तसा. आणि जर ऍक्सेस कधी जम्प होतो त्याला, म्हणजे चूक, तर तो मुद्दामून कसा वापरता येतो, अशा सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला वहीवर आकृती काढून समजावल्या होत्या. आणि ते शिक्षण इतकं परफेक्ट झालेलं होतं आमचं की कुणी, म्हणजे अभिनय करताना तर हा प्रश्नच कधी पडायचा नाही की माझा लुक राईटला का लेफ्टला, हे विचारलं की उत्तर मिळायचं समोरून. हा नाही, मला स्वतःलाही कधी हा प्रश्न पडत नाही की माझा लुक राईटला असेल का लेफ्टला असेल, मला माहिती असतं. पण त्याच्यानंतर कारण आपण दिग्दर्शनाचं ट्रेनिंग, तर ह्या ट्रेनिंगचा हा भाग, मी तेच सांगते की ह्याच्यामुळे ही क्लॅरिटीच येऊन गेली पूर्ण मनामध्ये की म्हणजे काय असतं. पण जेव्हा हा दिग्दर्शक म्हणून उभा राहिला आणि पहिल्याच दिवशी विक्रम गोखले आणि मधुरा वेलणकर, मंगल केंकरे यांचा खूप मोठा इमोशनल सीन प्लॅन केलेला होता आणि सुरुवात झाली शूटिंगला आणि एखादा शॉट झाला वगैरे, मुहूर्ताचा शॉट, त्याच्यामुळे ती गडबड होती सगळी, करेपर्यंत लंच झालं, कारण माणसं पाहुणे होते, पूजा आहे ते. त्याच्यानंतर लंच नंतर जेव्हा शूटिंग सुरू झालं आणि कॅमेरा प्लेस दुसरीकडे केला गेला, तेव्हा विक्रम काकांनी त्याला बोलवलं की तू ऍक्सेस जम्प करतोयस का,
कसं असतं विक्रम काका आमच्या इतके जवळचे आहेत, म्हणजे आमच्या लग्नात सुद्धा ते पहाटे रात्रभराचा प्रवास करून ते पहाटे संपून ते पोहोचले होते की नाही मुलांनी बोलवले जायलाच पाहिजे, इतके जवळचे विक्रम काका. किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांच्याच बायकोला त्यांनी आमची ओळख ही माझी मुलगी आणि हा माझा मुलगा अशी करून तर त्यामुळे विक्रम काकांनी हा प्रश्न विचारला त्याला की तू ऍक्सेस जेवण करतोयस का, तर ही जी माणसं आहेत ना आमची, तर त्याच्यात थोडंसं एक जोखून बघणं पण असतं की तुला किती खात्री आहे. आता त्यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहेच, त्यामुळे त्यांच्याकडून हा प्रश्न आल्यानंतर बाकीचे लोक पण जरा चपापणार. तर तेव्हा त्यांनी तो प्रश्न, सॉरी टू इंटरप्ट, त्याच्यामध्ये इतर काही इश्यू नसतो, त्याच्यामध्ये जोखणं हा शब्द करेक्ट आहे. अपमान करण्याचा अजिबातच इश्यू नसतो किंवा मला किती येतंय हे नाही. किंवा मी विक्रम गोखले तुला विचारतोय म्हणून तू दबून जातोयस का, तर पहिल्याच दिवशी जर तू दबून गेलास तर तू अख्खी फिल्म कशी करशील. तर त्यांनी विचारल्यानंतर काकांनी अतिशय शांतपणे त्यांना उत्तर दिलं, नाही काका आधी असा कॅमेरा होता, आता इथे आलोय, हा असा असा, त्याची जी काही त्याची एक भाषा असते, त्यात मी आता टेक्निकल भाषा आहे म्हणून मी आता त्यात जात नाही. पण त्यांनी अतिशय शांतपणे त्यांना ते खंबीर शब्दात समजावून सांगितल्यानंतर पुढचं पूर्ण शूटिंग होईपर्यंत विक्रम काकांनी एक अवाक्षर कधी त्याच्याबद्दल काही, कारण त्यांनी माझी टेस्ट करून लिटमस टेस्ट झालेली होती. हा त्यातला महत्वाचा भाग, मग त्यांनी सोपवलं स्वतःला. लिहिलेलं त्यांनी होतं, त्यामुळे ते त्यांना माहिती होतं की हे लिहिलेलं आहे, संवाद हे त्याचे आहेत, ते त्यांना आवडलेही होते. त्याच्या पुढचा प्रत्यक्ष त्याचा जो लोकेशनवरचा जो एक्झिक्युशनचा भाग असतो, त्यात हा माझा मुलगा कितपत खंबीरपणे आहे, तयार आहे की नाही. तर हे शिक्षण 25 वर्षांपूर्वी झालेलं ते असं उपयोगी. आणि नुसतं उपयोगी येतं असं नाही, असं दरवेळेला आपण करेक्ट आहोत की नाही हे समजावून घेणारी माणसंही आहेत समोर. ही त्यांनी पहिल्या दिवशी दाखवलेली काळजी होती की अच्छा म्हणजे आता बरोबर चालेल शूटिंग, आता यात कुठेही गोंधळ होणार नाही. नाहीतर काय होतं, विक्रम काकांनी सुद्धा फिल्म डिरेक्ट केलेली, जर तसं त्यांच्या लक्षात आलं असतं की हा कदाचित टेंटेटिव्ह आहे, याला खात्री नाहीये त्याला नक्की काय हवंय याची, किंवा मी विचारतोय म्हणून दबून जाऊन तो मला नाही म्हणू शकत नाहीये, तर मग त्यांनी माझा कान पिळला असता की तुला येत आहे मला माहिती आहे, कारण मी अप्रेंटिस असिस्टंट असल्यापासून विक्रम काकांबरोबर काम केलं. मग त्यांनी माझा कान पिळला असता की तुला तुझ्या गुरूंकडनं जे मिळालंय ते आठव आणि मग कर, काही लागलं तर मला विचार, कारण ही वॉज सिनियर, इन एनी केस ही इज सिनियर. पण दिग्दर्शनही त्यांनी आधी केलेलं असल्यामुळे इंडिपेंडेंटली त्यांना मी डेफिनेटली, हे त्यांनी आमच्या कुंजिकाच्या बाबतीत केलं. कुंजिका काळविंड ही आमची दुसरी हिरोईन होती मधुरा बरोबर, तर तिची पहिली फिल्म, तिने कॅमेरा पहिल्यांदा फेस केला या आपल्या फिल्मच्या बाबतीत, आणि समोर सुबोध भावे, विक्रम गोखले, मधुरा वेलणकर, सीमा देशमुख, शरद पोंक्षे अशी सगळी मंडळी, कोणताही माणूस दबून जाऊ शकतो. तर विक्रम काकांसारखा सिनियर मोस्ट माणूस फिल्म मधला प्रदीप वेलणकर होते, सुहासताई होती, या सगळ्यांबरोबर तिला काम करायचं होतं, आणि ती थोडीशी पहिल्यांदा बावचळली होती, जे कुणाचंही होऊ शकतं. विक्रम काकांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला मायेनी आणि सांगितलं, बाळा तुला काहीही अडचण आली तर मी इथे आहे, मला स्पष्ट शब्दात आणि निर्भीडपणे येऊन विचार, कोण करतोय एवढं. मी ह्यामुळेच आज इतक्या उंचीवर जाऊ नये, म्हणजे काय म्हणतात ना की आपण कितीही उंच गेलो तरी आपला कान पिळणारं कोणीतरी आहे, ही भावना आपल्याकडे असते, म्हणून कायम सतत काहीतरी वेगळं काम तुझ्याकडनं येतं. दुसरी गंमत कशी असते, याच्यामध्ये गुरूंकडनं घेतलेलं, मित्रांकडनं ऑब्झर्व केलेलं, ह्याच्याबरोबर ना तुमचं पॅशन फार महत्वाचं असतं. म्हणजे आपण खूप डबिंग एकत्र केलाय पूर्वा, मी पहिलं डबिंग जेव्हा प्रोफेशनली केलं ना, त्यावेळेला माझ्या मित्रांनी म्हटलं की नाही लाला डबिंग शक्यच नाही, कारण मी फास्ट बोलायचो, ते मॅच कसं करणार. त्यामुळे आमच्या ज्या मैत्रिणी निलिमा दामलेनी मला बोलावलं होतं डबिंगला, तर तिला सांगितलं की नाही लाला डबिंग चांगलं वाईट हा मुद्दाच नाही, करूच शकत नाही, श्री गणेशाय नमः असं आमच्या समोर जर त्यांनी म्हणून दाखवलं आणि आम्हाला ते कळलं तर आम्ही मान्य करू की डबिंग केलं असावं, चांगलं वाईट नंतरचा मुद्दा. पण मग तिथे माझ्यातला आर्टिस्ट हा हर्ट नाही, हा डिवचला जातो की जर तुम्ही करू शकता तर मी का नाही करू शकत. आणि मग पुढे जाऊन त्यांच्यातल्याच काही माझ्या कलाकार मित्रांनी जेव्हा मॉडेलिंग मध्ये किंवा इतर फिल्म मध्ये केलं तेव्हा त्यांचंही डबिंग मी केलं, आणि नंतर त्यांना फोन करून सांगितलं की तुमचं केलं, आणि दे वर हॅपी.
आणि मग पुढच्या काही वर्षांमध्ये आज गेली 7 वर्ष अमिताभ बच्चनजींचा मराठीतला ऑफिशियल व्हॉइस. आता हे जे सगळं हा जो प्रवास आहे ना तो खूप इंटरेस्टिंग असतो. तुम्ही काय अचीव्ह करता ते फॉर दॅट टाइम बिंग असतं, पण हा जो प्रवास असतो तो तुम्ही जर एन्जॉय करू शकलात आणि तुमची सगळी पुंजी त्याच्यासाठी वापरू शकलात आणि जर तुमची पॅशन तेवढी स्ट्रॉंग असेल, ती आंतरिक उर्मी जर असेल, तर मग स्काय इज द लिमिट. एकमेकांना कसं कॉम्प्लिमेंट करता एकाच क्षेत्रात? काय वाटतं तुला? हा म्हणजे आम्ही फंदातच पडत नाही आणि तो कसा विचारलाय बघितलंस ना, त्यामुळे आम्ही फंदातच पडत नाही. तुला काय करायचंय तू कर, तुला काय करायचंय नीट कर, एवढंच असतं ते. की फक्त कसं होतं की नवरा बायको एकाच क्षेत्रात काम करणारे आणि कुटुंब वाढत असतं, जबाबदाऱ्या असतात, आई वडिलांच्या, सासू सासऱ्यांच्या सगळ्याच असतात. तर ह्या सांभाळून आपल्याला कसं करता येईल. आणि अनेक वेळेला असं होतं की आपल्याकडे अजूनही कितीही नाही म्हटलं तरी पुरुष प्रधान संस्कृती आहे की काय, आणि म्हणजे ती काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी मानली जात नाही वगैरे. त्याच्यात न पडता मुद्दा असा असतो आमच्या क्षेत्रात स्पेशली की ज्या वेळेला तळहातावरती आमचं पोट असतं, आज काम केलं तर 3 महिन्यांनी पैसे मिळतात, अशा सिच्युएशन बुडले नाहीत बुडले नाही आम्हाला फॉर्च्युनेटली बुडवणारे कोणी भेटले नाही, सगळे चांगली माणसं भेटली. पण ही वस्तुस्थिती आहे की बुडतातही. त्यामुळे ज्याच्याकडे काम आहे त्यांनी ते काम करायचं. बरं, काम पोटासाठी करायचं का आवडीने करायचं हा परत त्याच्यात एक बारीक उपविभाग असतोच. पण नॉर्मली आतापर्यंत असं झालंय की आम्हाला फॉर्च्युनेटली पोटासाठी काहीही करावं लागलं नाही. सद्गुरु कृपेने कामं येत गेली. मग सीमाकडे काम असेल तर मी गृहस्थ होतो. जर माझ्याकडे काम होतं त्यावेळेला सीमा गृहिणी होती. ज्या वेळेला आमचा मुलगा रोहनचा जन्म झाला, तो लहान असताना सीमाकडे इतकं काम होतं की मी तिला म्हटलं की तू बिंदास जा कामाला. रोहनची सगळी काळजी, अर्थात माझे आई वडील जेव्हा इथे असायचे त्यांची मदत व्हायची, मग सीमाची आई अनेक वेळेला यायची. म्हटलं मी घरात आहे ना, मग मी त्याची आई आणि बाप दोन्ही असेल. ज्या वेळेला मी कामाला असायचो तेव्हा सीमा त्याची आई आणि वडील दोन्ही असायची. हे जोपर्यंत तुमचं करेक्ट ट्युनिंग आहे आणि तुम्ही तुमच्या व्हायब्रेशन्स करेक्ट मॅच होत आहेत तोपर्यंत शक्यतो त्रास होत नाही. आणि ते होण्यासाठी तुमची त्या व्यक्तीवरची श्रद्धा, त्या व्यक्तीवरचं प्रेम आणि त्या व्यक्तीबद्दलचा आदर हा महत्वाचा असतो. सो तो जर नसेल ना तर मग खटके जास्त लवकर फास्ट किंवा फ्रिक्वेंटली उडायला फ्रिक्वेंटली. आणि त्याला हरकत नसते म्हणजे खटके उडायला, म्हणजे हे व्हायला पाहिजे थोडंफार, पण ते कुठे सोडून द्यायचं टाइम लिमिट. कारण कसं असतं जेव्हा खटके उडतात ना तेव्हा ज्याचं बरोबर असतं त्याला, किंवा ज्याचं चुकलेलं असतं, आपण असं म्हणू की ज्याचं खरं म्हणजे चुकलेलं असतं त्याला मनातनं माहित असतं की इथे आपलं खरं म्हणजे चुकलेलं आहे, पण तरी काही वेळेला उगाचच हुज्जत घातलेली असते. तर कुठल्या पॉइंटला आपला मुद्दा सोडून द्यायला हवा हे जास्ती महत्वाचं ठरतं. आणि दुसरं मला आणखी महत्वाचं असं वाटतं की एकतर त्यांनी सांगितलं तसं रोहन 6 वर्षांचा होईपर्यंत आम्ही असा निर्णय घेतला होता की आमच्यापैकी कोणीतरी एक जण त्याच्याबरोबर कायम असेल. आजी आजोबा होतेच, कायमच होते घरामध्ये, पण तरीही आई किंवा बाबा ह्याच्यापैकी एक जण कोणीतरी त्याच्याबरोबर पाहिजे. तो 6 वर्षाचा होईपर्यंत मी नाईट शूटिंगचंही करायचे नाही, आउटडोर शूटिंगचंही करायचे नाही, पण तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. आणि ती मला असं वाटतं की ती इन्व्हेस्टमेंट ठरली. म्हणजे आज आमचं जे नातं त्याच्याशी आहे ती इन्व्हेस्टमेंट झाली त्या काळामध्ये, आणि त्याच्यातनं आमचं तिघांचं अतिशय उत्तम नातं एकमेकांशी जुळलं. आणि जे अजूनही आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये विशेषतः त्याचा फार उत्तम आम्हाला प्रत्यय आला की आमचं बॉन्डिंग तिघांचं असलेलं पुन्हा एकदा अधोरेखित. म्हणजे आम्ही एकत्र असणं इतके महिने, दिवस रात्र 24/7 8 months आम्ही एन्जॉय केलं. मग आम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये काही उपक्रम सुद्धा केले. पण असं होतं ना की भांड्याला भांडं लागलं की जसा आवाज होतो ते आम्ही होऊ दिलं नाही असं झालं. आम्ही खरंच एन्जॉय केलं. अनफॉर्च्युनेटली त्याच्या आधी माझी आई एक्सपायर झाली होती, त्यामुळे आम्ही तिघच होतो. त्यामुळे तो एक वेगळा इमोशनल टच त्या सगळ्या असण्याला होता की अधिक एकत्र घट्ट यांनी बांधून राहणं त्या काळामध्ये त्याचा फायदा झाला खरं तर. आणि आणखी एक मुद्दा मला एकाच क्षेत्रात असल्यामुळे खूप अधोरेखित करावा असं वाटतं
की बऱ्याचदा असं होतं की आता आम्ही एकाच क्षेत्रात आहोत, आमची मित्रमंडळी सुद्धा कॉमन असतात, विषयही तेच होतात, मग तीच माणसं, त्यात ते विषय, आणि ह्या सगळ्यामध्ये गल्लत अशी होऊ शकते की आपण एकमेकांचं स्वतंत्र व्यक्तिमत्वच विसरून जाण्याची गल्लत होऊ शकते, की गृहीत धरणं, ते गृहीत धरलं जातं की हा माझा नवरा आहे, ही माझी बायको आहे, ह्याच्या पलीकडे तो एक श्रीरंग देशमुख म्हणून त्याचं एक स्वतंत्र विश्व आहे आणि जे असायला हवं. माझ्या मैत्रिणींचं, माझ्या आवडीनिवडींचं, मित्रमैत्रिणींचं माझं विश्व आहे आणि जे असणं गरजेचं आहे. ती स्पेस आणि स्पेस मेंटेन करणं एकमेकांची आणि त्याचा आदर ठेवणं त्या स्पेसचा, हे खूप गरजेचं असतं. नाहीतर सतत भांड्याशी डोक्याशी डोकं लागून मग नंतर नकोसं व्हायला लागतं सगळं. तर ते नाहीये, त्याची एक लिमिट असते की त्याच्या पलीकडे तो त्याचा असतो, माझी मी असते आणि आमचं मिळून एक विश्व आहे. तसं त्याचं एक स्वतंत्र विश्व आहे, माझं एक आहे, आमच्या मुलाचं एक आहे स्वतंत्र विश्व आणि आमचं तिघांचं मिळून एक विश्व आहे. तर हे सतत एक पाय इकडे एक पाय इकडे, पण तो पाय तिकडे असला तर त्याचा आदर ठेवता आला पाहिजे आपल्याला. तेवढी समजूत म्हणा, तेवढी मॅच्युरिटी म्हणा दाखवता आली पाहिजे नवरा बायकोला आणि ती कल्टिवेट करता येते असं मला वाटतं. की जर तुम्हाला, मी जर म्हणत असेल की मला माझी स्पेस हवी तर मी आधी ती द्यायला शिकावी लागते. मी जर त्याला स्पेस दिली तर मला माझी स्पेस मिळेल. हा परस्परांच्या विषयीचा म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा जो भाग असतो तो शिकता येतो. जर नसेल तुमच्या नात्यात तर तो जाणीवपूर्वक डेव्हलपही करता येतो. आणि मला असं वाटतं की विशेषतः शहरामध्ये जिथे नवरा बायको बहुतेक वेळेला सकाळी एकदा भेटतात, ते डायरेक्ट रात्री भेटतात, कुठल्याही क्षेत्रात असले तरी, ते अभिनय किंवा या क्षेत्रात असायची गरज नाहीये, तिथे तर फार जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. की आता काय आहे तुझं वगैरे, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की घरी आल्यानंतर हे दोघांनी आपापल्या फोनमध्ये असावं, नाही, पण एक गरज असते मानसिक, हे नक्की मान्य करावं की आपल्या नवरा बायकोच्या नात्याच्या पलीकडची एक गरज. कसं असतं, ह्याचं एक थोडक्यात उदाहरणाच्या याने सांगायचं तर आम्ही दिवसभर स्टुडिओमध्ये असतो अनेक वेळेला, एडिटर म्हणून किंवा इतर काही कामांच्या निमित्ताने, आणि अनेक माणसं आपल्यापैकी ही कॉर्पोरेट सेक्टरमधली किंवा जॉब करणारी सुद्धा ही दिवसभर हल्ली एसी ऑफिसमध्ये काम करतात. पण मध्येच कधीतरी त्या 8, 10, 12, 15 तासांच्या काळामध्ये एकदा किंवा दोनदा बाहेर जाऊन मोकळी हवा घ्यावीशी वाटते. एसी मध्ये कम्फर्ट झोन मध्येच असतो आपण, पण त्या एक बंदिस्तपणाचा, आणि ते बंदिस्तपण तुम्हाला सिक्युअर करण्यासाठी असतं. खरं तर तुम्हाला त्या एसीच्या हवेमध्ये म्हणजे प्लेजर वाटावं, तुम्ही एक चांगलं ऍटमॉस्फिअर, तुम्हाला काम करायला हेच असतं. पण तरी सुद्धा एक 5 मिनिटं का होईना सिगरेट सोडायची असते प्रत्येकाला असं नसतं. एक बाहेर जाऊन नुसता श्वास मोकळ्या हवेत घेऊन प्रिसाइजली हेच आपल्याही आयुष्यामध्ये जर नवरा बायकोच्या नात्यामध्ये आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मुलांच्या बरोबरच्या संबंधांमध्ये सुद्धा, जसं आमच्या बाबतीत तू बोलायचं नाहीस, तू लहान आहेस, तसं त्याच्याही काही गोष्टी विशिष्ट असू शकतात ज्या कदाचित जनरेशन गॅपमुळे मला नाही कळू शकत. मग त्याला ती स्पेस द्यावी लागते. आणि अशाच पद्धतीने आम्हाला असं वाटतं की कुटुंब अधिक चांगल्या पद्धतीने एकमेकांबरोबर अधिक काळ छान संबंध राखू शकतं. आनंदी आणि प्रोत्साही असणारं वातावरण. करेक्ट. आणि प्रोत्साहित करणारं सुद्धा. कुटुंबाचं वातावरण कसं असावं किंवा एकमेकांना आपण स्पेस कशी द्यावी, आता ह्याबद्दल आपण खूप छान वेगवेगळ्या उदाहरणांनी तुम्ही सांगितलं. पण तुमचा मुलगा जो तुमचा पहिला निर्मितीचा सिनेमा होता, एक निर्णय स्वतःसाठी, त्याचं त्यांनी म्युझिक केलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल, तो प्रवास कसा होता? याच्यामध्ये एक छोटीशी करेक्शन आहे की या चित्रपटाचं बॅकग्राऊंड आणि 5 पैकी 4 गाणी ही कमलेश भडकमकर या माझ्या मित्रांनी त्याचं म्युझिक आहे. आणि रोहननी एक गझल ऑलरेडी जी वैभव जोशीचीच गझल होती, वैभव आपला लिरिसिस्ट आहे, तर त्याची गझल त्यांनी कंपोज केली होती जवळजवळ 6 वर्षांपूर्वी आत्तापासून. तर ती ऐकल्यानंतर मला असं वाटलं होतं की त्या गझलचे जे शब्द आहेत ते काही विशिष्ट सिच्युएशन मध्ये अगदी चपखल बसतील. सो मी रोहनला म्हटलं की आपण कमलेश दादाची परमिशन घेऊ, आणि जर त्यांनी परमिशन दिली, कारण तो म्युझिक कंपोजर आहे, त्याचं हे आहे, ते क्रेडिट आहे, तर त्याची परमिशन घेऊन, कारण त्याच्यात गंमत अशी होती की कमलेश
हा इन अ वे रोहनचा गुरु पण आहे, जसं वर्षा भावे आहे. तर वर्षा भावेकडनं तो संगीत शिकतोय आणि कमलेश बरोबर त्याला संगीताच्या इतर अनेक अंगांची जाण निर्माण होते त्याच्यामध्ये. सो कमलेशनी मोठ्या मनाने परमिशन दिली आणि मग रोहनचं एक गाणं, ते सुद्धा मी बिचाऱ्याचं खूप तोडमोड म्हणतात ना तसं एक एक अंतरा, तो सुद्धा विदाऊट बॅकग्राऊंड, त्याला आपण म्हणतो अरेंजमेंट जी असते गाण्याची, ती अरेंजमेंट ओनली ड्राय व्होकल, आणि ते आमची अंजली मराठी इतके छान गायले. तर तसं ते तोडून मोडून वापरलंय खरं म्हणजे, पण ते त्या पिक्चरची स्टोरी लाईन पुढे नेण्यासाठी इफेक्टिव्ह आहे. सो कमलेशचं म्युझिक पण रोहनचं एक गाणं त्यात वापरलंय. सो पण ह्यामध्ये एक गोष्ट खूप छान आहे की त्याची परमिशन घेऊन हे करायचं, म्हणजे घरचंच प्रोडक्शन आहे, घरचंच डायरेक्शन आहे, म्हणून नियमाला कुठे हाता नाही द्यायचं. एकदा तुम्ही माणसाची मन दुखावलीत ना की मग तो आउटपुट तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. एक गोष्ट बरं, ह्याच्यात आउटपुट हा प्रोड्युसरचा सेल्फिश किंवा डिरेक्टरचा सेल्फिश पर्स्पेक्टिव्ह असू शकतो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्या माणसाला सुद्धा हे माझं प्रॉडक्ट आहे असं वाटत राहिलं पाहिजे. जसं एक गाणं केल्यामुळे किंवा असिस्टंट डिरेक्टर म्हणून रोहननी काम केल्यामुळे त्याला ते वाटतं, तसं कमलेश गेली जबरी फिल्मच्या ऍक्च्युअल रेकॉर्डिंगच्या आधी आम्ही 3-3.5 वर्ष फिल्म बद्दल बोलत होतो. सो त्याचा जो कनेक्ट आहे ना तो ह्या एका माझ्या फोर्सफुल निर्णयामुळे तुटता कामा नाही. मला हा मुद्दा महत्वाचा आहेच. मला आणखीन एक मुद्दा महत्वाचा असा वाटतो की कलेची आराधना करत असताना तुम्हाला कृतज्ञता तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही शिकलेल्या तुम्हाला मिळालेल्या विद्येबद्दल तुम्ही गुरूंप्रती कृतज्ञ असावंच लागतं, हे तर झालंच, पण मुळात तुम्हाला ही कला जी मिळालेली आहे म्हणजे त्याला ती मी असं म्हणते की रोहनला देणगी आहे सुरांची, जी कदाचित माझ्या आईकडनं आलेली आहे. माझी आई गाते, शिकवते अजूनही, तर ते मधलं मला माझी स्किप आउट करून रोहनकडे नाही. आणि मला कदाचित त्याच्यामुळेच मला हे कळू शकतं की त्याला असलेली सुरांची जाण, गाता मलाही येतं नाही असं नाही, पण त्याला असलेली सुरांची जाण, त्याची जी प्रत आहे ती मला कळू शकते आणि खूप लहानपणापासून त्याला ती उत्तम सुरांची जाण. तर मुळात आधी ह्या देणगीबद्दल कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे की ती सगळ्यांना मिळत नाही. म्हणजे मी खूप लहानपणापासून त्याला हे सांगत आले की सुराची देणगी सगळ्यांना नाही मिळत. गावंसं वाटतं प्रत्येकच माणसाला, प्रत्येक माणूस बाथरूम सिंगर असतो आणि त्याने खुशाल मनापासून गावंच सगळ्यांनी, असं माझं म्हणणंच आहे की तुम्हाला जसं येतं तसं गावं. हे थोडंसं माझ्या बाबतीत पण उपजत स्वराची समज असणं आणि कारण कुठलंही न शिकता आज तो 3 एक वाद्य वाजवतो, कुठलंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता, आणि शास्त्रीय संगीत वोकल कंठसंगीताचं मात्र तो शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वर्षाताई भाव्यांच्याकडे गेली 13हून जास्त वर्ष शिकतोय. तर ह्या देणगीबद्दल कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. आणि फळाची म्हणजे त्यांनी ती चाल अशीच केली होती. मला कवितांचं पुस्तक ते घरात होतं वैभवचं, त्यांनी ते असं चालून बघता बघता त्याला वाटलं, त्यांनी ती कविता निवडली आणि त्यांनी त्याची चाल केली. त्याच्या त्यावेळेच्या वयाच्या मानाने खूप म्हणजे वैभवची ती अत्यंत प्रगल्भ कविता आहे. ज्यांनी कोणी एक निर्णय स्वतःसाठी पाहिला असेल किंवा जर पाहाल तर तो प्राईम व्हिडिओवरती अवेलेबल आहे. आणि त्यातलं मधुरा वेलणकर वरती पिक्चराइज केलेलं विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट प्लेइंग ॲट द बॅकग्राऊंड, जी काही 4-3 कडवी आहेत ते रोहननी कंपोज केलेलं आहे. तुम्ही जरूर ऐका की वैभवनी इतकं अप्रतिम शब्दातनं मांडलेलं काव्य आहे ते की रोहनच्या त्या वयामध्ये खरं म्हणजे रोहनसाठी ते बोजडच होतं. अजूनही काही जणांना तेवढी जाण ते होतं म्हणून ते बाहेर आलं, पण ते केलेलं काम हे उत्तम कारणी लागतं हा विश्वास त्याला त्याच्यातून मिळवून देण्यात तो यशस्वी झाला. की मी एक केली होती गझल, पण काय पुढे काय झालंच नाही त्याचं, असं कुठेही न येता प्रत्येक त्याची वेळ आली की ते बरोबर तिथे चपखल बसतं. म्हणजे हा, आणि त्याची गंमत अशी झाली की एक दिवस आम्ही तिघही दुपारच्या जेवणाला घरी होतो, आम्ही जेवलो आणि रोहन जेवण झाल्या झाल्या हार्मोनियम काढून हॉलमध्ये दिवाणावर बसला आणि तो ही गझल म्हणू लागला.
2 मिनिटात माझं जेवण झालं, मी हात धुवून आलो आणि मी ऐकत होतो, तो गात होता ते. त्यांनी गाऊन पूर्ण झाल्यानंतर त्याला म्हटलं जरा परत गा रे. तेव्हा परत गाऊ, बरी वाटते का चाल? म्हटलं अरे मी ऐकली आहे तुझी चाल, चांगली आहे, जरा परत गा. असं म्हणून मी त्याला 4-5 वेळा गायला लावलं आणि तो असा जरा ना काय छळ मांडलाय माझा अशा ह्याच्यात होता. बरं मी माझ्या आनंदासाठी गायला बसलोय, बरं मी हे गातोय तर तू काय परत परत तेच 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 दुसरं काहीतरी ऐकवतो असं झालं असेल. मग मी त्याला म्हटलं की आपण ही गझल ज्याला तू चाल बांधली आहेस ती वैभव काकाची गझल आपण आपल्या फिल्म मध्ये वापरूया. आणि असं म्हटल्यानंतर त्याचे डोळे असे चमकले. तो उडायचाच बाकी. तुला काय सांगतोस पण कमलेश दादा करणार ना? म्हटलं अरे कमलेश दादाच आहे म्युझिक सगळं, त्यात त्याला विचारून आपण ही गझल जर वापरता आली, कारण ह्यातले शब्द करेक्ट आहेत आणि तू बांधलेली जी चाल, कारण माझं असं ठाम म्हणणं आहे की शब्द त्यांची चाल घेऊनच येतात अनेक वेळेला, आणि जेव्हा ती तशा पद्धतीने बांधली जात नाही तेव्हा ती कुठेतरी सतत स्पीड ब्रेकरवरती गाडी उडावी तसं वाटत राहतं. तर हे ऐकल्यानंतर ही वॉज म्हणजे काय म्हणावं की तो विस्मयचकित झाला होता. आणि मग चालेल करता येईल. हा जो कॉन्फिडन्स तिथे जनरेट झाला ना की मी काहीतरी जे करतोय त्याला एक किंमत आहे की काय माझ्या सिनियर्सच्या मध्ये, ते वर्थवाईल आहे की काय, आणि मग त्यातून जोम हुरूप सगळा वाढतो. आपण खूप छान स्वरांबद्दल बोललो, सुरांबद्दल बोललो, पण आपल्या क्षेत्रात म्हणजे तू तर मगाशी सांगितलंस की मी खूप फास्ट बोलायचो त्यामुळे, पण शब्द किती महत्वाचे असतात. ज्या वेळेला फिल्मच्या बाबतीत पुन्हा एकदा एक निर्णय स्वतःच्यासाठी ज्या वेळेला वैभव जोशी, कमलेश भडकमकर, मी, सीमा, रोहन असे आम्ही बसलो होतो. रोहन होता एक, त्याच्याही कानावर सगळ्या गोष्टी, कारण एवढे छान त्यांच्या क्षेत्रातली मोठी नावं आहेत, मोठी माणसं आहेत, दिग्गज आहेत. तर त्यांचे अनुभव, त्यांचे विचार करण्याची पद्धत ही रोहनच्या कानावर पडावी म्हणून रोहन होता. तर मला वैभवने विचारलं की तुला आधी काय हवंय, चाल बांधणारे कमलेश आणि मग मी त्याच्यावर शब्द लिहायचे, का मी लिहायचंय आणि मग तुला त्याच्यावर वैभवनी कमलेशनी चाल करायला हवी. त्यावेळेला मी त्याला ठामपणे सांगितलं होतं की माझ्या मते सिच्युएशन आहे ती चालीसाठी नाही, त्याच्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक असतंच जे अपलिफ्ट करायला लागतं वगैरे. ह्याच्यासाठी मला गीत हवंय, मला गाणं नकोय, मला गीत हवंय, शब्द हवे, त्या शब्दातून स्टोरी लाईन पुढे जायला हवी आहे. त्यामुळे शब्द आधी मग कमलेश त्याच्यावर काम करेल. आणि हा माझा हट्ट होता, मला करू दे ना त्याला आधी, मग आपण नाही. बरं इथे सुद्धा वैभवनी मी इंडिपेंडेंटली ऍज अ डिरेक्टर फिल्म करण्यापूर्वी मी फिल्म्स खूप केल्या होत्या, पण मी ऍक्टर म्हणून केल्या होत्या, व्हॉइस आर्टिस्ट म्हणून केल्या होत्या, इतर टेक्निकल ह्याच्यात केल्या होत्या. डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा उभं राहताना वैभवनी सुद्धा टेस्टेड मी की बघ बाबा आम्ही दोघंही तुल्यबळ आहोत, आता तुला कोणाचं काम. सो इट इज युअर प्रेरॉगेटिव्ह टू डिसाइड अँड पुट युअर फूट डाऊन की तुला नक्की काय हवं. सो परत एकदा ते गुरुनी जे दिलेलं असतं ना ते अशा पद्धतीने उपयोगी पडतं आणि त्यातून तुमची वाटचाल सुलभ होत जाते. आणि जे वैभवनी लिहिलं ते अद्वितीय आहे आणि त्याच्यावर कमलेशनी एकाच गाण्यावर 2 चाली त्यांनी अर्ध्या तासात बांधल्या. म्हणजे मी लोकांना हे खरंच सांगू इच्छितो की ही इतकी अफाट प्रतिभेची माणसं आहेत. आणि हा अनुभव माझा प्रत्यक्ष आम्ही घेतलेला अनुभव आहे. तुम्ही तो एक निर्णय या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवू शकता. लिटरली आम्ही पुण्याला गेलो होतो आणि वैभव म्हणाला की मला लाला म्हणतात सगळे, लाला अरे आता मी स्क्रिप्ट ऐकून 1.5-2 वर्ष झाली, माझ्याकडे स्क्रिप्ट गेले 6-8 महिने आहे, पण जो माणूस कोणत्याही चित्रपटाची संहिता दिल्यानंतर 8 दिवसात 4 गाणी लिहून देतो, इतका तो त्याच्यात मुरलेला आहे आणि अप्रतिम गीतकार कवी आहे. म्हणजे आम्ही त्याला शब्दप्रभूच म्हणतो अलीकडच्या काळात. तर अशा माणसाने मला फोन करून सांगितलं की नाही रे, मला ना ब्रेक थ्रूच मिळत नाही, तर ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आता ह्याच्यासाठी करावं काय लागेल, तुलाच करायचं आहे. मला सप्टेंबर मध्ये जर रेकॉर्डिंग करायचं आहे, ऑगस्ट महिना आहे, तर तुला काहीतरी करणं भाग आहे आणि मला तूच ते करायला हवंस, कारण तू ते करू शकतोस. म्हणून नाही तुम्ही या, म्हणून त्यांनी मला सीमाला
कमलेशला तिकडे बोलवलं. रोहन ऑब्व्हियसली आमच्या बरोबर होताच. कमलेश त्याचा अख्खा सेटअप घेऊन आला. सी हे कमिटमेंटचा भाग आहे, डेडिकेशन आहे. नाही तर म्युझिक डिरेक्टर आहे तो, मला मी कशाला त्याला लिहू दे ना आधी, मग मी करेन माझ्या स्टुडिओत बसून. तर ते तसं नव्हतं. तर ते माझा प्रोजेक्ट हा त्यातला फार महत्वाचा भाग होता आणि म्हणून जे काही घडलं ते त्या प्रतीचं घडू शकलं. सो आम्ही उठून तिकडे गेलो. आम्ही खूप एकमेकांची डोकी फोडली, म्हणजे फिजिकली नाही इतकंच पण खूप त्याच्यावरती. आणि ते क्रिएटिव्ह होतं, ते खूप हेल्दी होतं आणि ते होणं गरजेचं होतं. कारण मंथनात म्हणजे ते नवनीत होतं, अमृत होतं, लक्ष्मी त्यातून, महालक्ष्मी त्यातून आली हो, मंथनातून, समुद्र मंथनातून. सो फायनली जे त्यातनं निघालं तर ते असं गरम गरम कागदावरती कमलेशला दिलं गेलं. कमलेश म्हणाला हे अमुक आहे, ते तमुक आहे, मग हे असं करूया, ते तसं करूया. मग तुला हे किती ठिकाणी वापरायचे? म्हटलं मला हे 2 ठिकाणी वापरायचे. तुम्हाला ओके, एक फिमेल व्हॉइस, एक मेल व्हॉइस. बरं, एक आहे ते भावगीत अंगाने जातं आणि एक आहे ते कव्वाली अंगाने जातं. तेच शब्द आणि त्या ग्रहस्थानी म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम, जसं हॅट्स ऑफ टू वैभव, त्यांनी पुढच्या अर्ध्या तासात आम्हाला 2 अप्रतिम चाली बांधून दिल्या. आणि कुठची नाही ही नको, ही बाजूला ठेव, अजून एक वेगळी ट्राय, असं झालंच नाही. कारण मी मगाशी म्हटलं तसं की ते शब्दच त्यांची लय, त्यांचा ताल, त्यांची सुरावट सगळी घेऊन येतात. ती फक्त आपण ती फ्रिक्वेन्सी कॅच करायची असते आणि ते काम म्युझिक कंपोजरचं असतं. जे कमलेश इतका तरबेज आहे त्याच्यात की त्यांनी ते इतकं अप्रतिम पद्धतीने केलं की ते पाहणाऱ्यांना डेफिनेटली एक वेगळा अनुभव देऊन जाईल. शब्दांचं महत्व हा एक आस्पेक्ट, म्हणजे एक निर्णयाच्या निमित्ताने आलेला अनुभव. असं एक निर्णयाचं लिखाणही तितकंच म्हणजे दर्जेदार आहे. त्यातले संवाद हे अतिशय उत्तम प्रकारची मराठी भाषा वापरून शब्द निवडून केले. आणि आपली मराठी इतकी समृद्ध आहे ना, त्याच्यात पर्यायी शब्द खूप आहेत, पण चपखल बसणारा आणि करेक्ट अर्थ पोहोचवणारा शब्द कोणता याची निवड लेखकाला करावी लागते. शब्द खूप महत्वाचे असतात. म्हणजे हा एक निर्णयाचा वैयक्तिक अनुभव तर झालाच, पण आपल्याकडे आजही डेली सोप हा ऐकला जातो. म्हणजे सगळ्याच बायकांना काही टीव्ही समोर ठाण मांडून नाही बसता येत. त्यांची कामं उरकता आणि अशा पद्धतीने बऱ्याचदा सिरियल ऐकली जाते आणि त्याच्यामुळे ती चांगली लिहिलेली असली सिरियल की ती यशस्वी होण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. किंवा त्याला जर उलटं म्हणू आपण की यशस्वी सिरियल्समध्ये त्यांच्या लेखकांचा वाटा खूप मोठा असतो असं मी म्हणेन. आणि नाटकामध्ये सुद्धा, नाटकाच्या बद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून माझं असं मत आहे की नाटकात उत्तम नाटक जर लिहिलेलं गेलं असेल तर ते शब्दच तुम्हाला बरंचसं कॅरेक्टर सांगून जातात. त्यातलं तुम्ही ते फक्त वाचायची गरज असते नीट. म्हणजे सिद्धहस्त लेखक असेल जर तेंडुलकरांसारखा, दळवींसारखा, कानेटकरांसारखा, तर त्यांच्या शब्दांमध्येच बहुतांशी कॅरेक्टर दडलेलं असतं. ते जर तुम्ही फक्त नीट बोललात ना तरी तुमचं अर्ध काम होतं. त्याच्या पुढे तुमच्या अभिनयाचा भाग असतो. त्यामुळे शब्द हा या कलेसाठी इतका महत्त्वाचा आहे. ब्रदर मी असं म्हणेन की तो पाया आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय, इच्छा आहे, त्यांनी सर्वप्रथम मला असं वाटतं की स्वतःच्या भाषेवरती मेहनत घ्यावी, भाषा स्वतःची डेव्हलप करावी. ती काही विशिष्ट म्हणजे शुद्ध अशुद्ध ह्यात न जाता जो दिलेला संवाद आहे तो त्या संवादाच्या फ्लोनी आपल्याला म्हणता येतो का नाही. मग ते कॅरेक्टर ग्रामीण असेल तर त्याचा बाज वेगळा असतो, कॅरेक्टर शहरी असेल तर त्याचा बाज वेगळा असतो. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की प्रमाण भाषा म्हणजे काय, तर काहीच नाही, ही मिथ आहे. किंवा शुद्ध भाषा म्हणजे काय, तर काही नाही. लिखित भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. ते जे ती सांगते म्हणजे न लिहिलं असेल तर न म्हणता आला पाहिजे, न लिहिलं असेल तर न म्हणता आलं, ल तसंच आहे. तुमच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने तुमची जी भाषा असणं अपेक्षित आहे. अभिनय करताना मी हे सांगते की तुमच्या व्यक्तिरेखेची जी भाषा असणं अपेक्षित आहे ती भाषा तुम्हाला उत्तम रीतीने बोलता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय गरजेचं असतं तर मुळात तुमच्या भाषेवरती प्रेम असावं, वाचन पाहिजे, वाचन असावं लागतं, ऐकायची तयारी पाहिजे, ऐकून रिप्रोड्यूस. समजा मला माहित नाही, मला आज माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर मला नागपूरकडचे लोक कसे बोलतात किंवा मराठवाड्यातले, हा माझा अभ्यास नाहीये तेवढा,
पण मी जर ऐकायचं ठरवते आणि ऐकून रिप्रोड्यूस करता आलं तर तेवढे कानही तयार पाहिजेत की ते ऐकल्यानंतर त्याचा एक लय ही अंगीकारता आला पाहिजे. त्याच्यासाठी मुळात तुमची व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे, म्हणजे शब्द भांडार पाहिजे, शब्द संपत्ती पाहिजे. भाषेवरती मेहनत. अभिनय काय होतं, ऍक्टिंग स्कूल्स मध्ये मी कधी गेले नाही, कधी गेला नाही, पण मी दुबेजींकडे वर्कशॉप्स केली काही, सत्यदेव दुबेंकडे. तर त्यांनी आमच्याकडून ज्या पद्धतीचे वाणीचे एक्सरसाइज करून घेतले ना ते आजपर्यंत पुरतात. म्हणजे वाक्यामध्ये आता मी पुरतात असं म्हणाले तर तो शेवटचा त हा उच्चारला गेला पाहिजे, नाहीतर बऱ्याचदा गिळले जातात शेवटची म्हणजे बऱ्याचदा तिकडे बसलेल्या माणसाला सांगायला लागतं की शेवटचा पूर्णविराम ऐकू येऊ नये, आणि त्याचा वेगळा इफेक्ट असतो. म्हणजे तो त शेवटची अक्षरं जर ठासून उच्चारली तर त्याचा एक वेगळा इफेक्ट येतो, म्हणजे अख्खं वाक्य उचललं जातं. तर ह्या अशा बारकाई भाषेचं हे सौंदर्य जे आहे ना त्याच्याकडे जरी लक्ष दिलं, इतका तो शब्द महत्वाचा आहे असं मला वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊन या क्षेत्रात येणाऱ्या मंडळींनी कुठल्याही वयाचे असतील मग ते फक्त तरुण मुलींना मला दोष द्यायचा नाही. अजिबात माझं असं म्हणणं नाही की काय हल्लीच्या मुलांची भाषा वगैरे, अजिबात असं नाही मला म्हणायचं नाहीये. पण ज्यांना या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे अशा सर्व वयाच्या व्यक्तींनी भाषेवरती, शब्दावरती आधी काम करावं, शब्दावर प्रेम करायला शिकावं. पुढच्या गोष्टी खरंच खूप सोप्या जातात, खरंच सहज होतात. आणि निदान मातृभाषा तरी आपल्याला उत्तम पद्धतीने आपलीच भाषा आपल्याला नीट बोलता आलीच पाहिजे. आता ह्याचं एक उदाहरण, मगाशी सुरुवातीला मी गद्य शब्दांबद्दल बोललो, सीमा आता पद्य शब्दांबद्दल बोलली. मुद्दा कसा असतो माहितीये का की आता जेव्हा एक निर्णयाची संहिता मी लिहिली त्याच्यात खूप विचार करून शब्द लिहिले होते. आणि ज्या वेळेला आमच्या दुसऱ्या शेड्यूलचा शेवटचा दिवस होता, माझा आणि सुबोधचा सीन होता आणि केबिन मधला एक सीन होतो आणि आम्ही कंटिन्युएशन मध्ये खाली उतरतो, गाडीत बसतो आणि मग ती आमची BMW आम्ही घराकडे घेऊन जातो. तू फिल्म पाहिजे त्यामुळे तुला हे सिक्वेन्स माहितीये. लिफ्ट मधून खाली येताना मी आणि सुबोध एकत्र होतो, तर सुबोध मला म्हणाला की लाला अरे ते तू ध्येयाचा ध्यास असं लिहिलंयस की तिने जे काही केलं, म्हणजे तो मुक्ता या कॅरेक्टर बद्दल बोलत होता की मुक्ताने आजवर जे काही केलं ते तिच्या ध्येयाच्या ध्यासापोटी केलं. तर मला म्हणाला की हे थोडं बुकिश नाही का वाटत आहे, मला थोडं वाटतंय. म्हटलं अरे सुबोध हे बघ, मी पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहिलाय, ऍज अ रायटर मी पहिल्यांदा लिहिलाय, संवाद लेखक किंवा पटकथाकार म्हणून. आता हे मी तुझ्या ताब्यात दिलंय, आता तुला त्याचं जे योग्य अर्थ काढून करता येईल अधिक कलोक्वियल भाषेत ते तू करू शकतोस. मी हार्ड अँड फास्ट लेखक म्हणून तुझ्या मानगुटीवर नाही बसणार आहे, दिग्दर्शक म्हणून मला त्याचा अर्थ येणं गरजेचं आहे. तर मी त्याला हे सगळं सांगितलं. लिफ्ट खालच्या मजल्यावर पोहोचली, जिथे आम्ही गाड्या पार्क केल्या होत्या त्या आम्हाला तिथे शूट करायचं होतं. तो गाडीत बसला, शॉट सुरू झाला आणि तो म्हणाला मुक्ताने आजवर जे काही केलं ते तिच्या ध्येयाच्या ध्यासापोटी केलं. कधीतरी तीही माझी बायको होतीच ना. त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की त्यांनी खूप विचार केला. बरं, सुबोध अप्रतिम मराठी बोलतो, सुबोधचा अभ्यास आहे, सुबोधचं वाचन आहे आणि सुबोध एक अप्रतिम नट आहेच. त्यांनी तो सगळा विचार त्या मधल्या प्रवासात केला की ध्येय म्हणजे एम, गोल का काय नक्की, तर ध्येय त्याच्या पलीकडचं असतं कदाचित. त्याचा ध्यास घेतला म्हणजे काय केलं तर कमिटमेंट होती, डिटर्मिनेशन होतं का त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की कदाचित इतका प्रिसाइज अर्थ बाहेर काढणारे दुसरे शब्द नाही, आणि तो ते शब्द इतक्या कम्फर्टेबली. आणि कसं असतं, तुम्ही रामरक्षा म्हणा किंवा तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणा, तुमचं म्हणताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही, तुमचे उच्चार करेक्ट होतात की नाही, आणि तुम्ही ते कॉन्फिडेंटली म्हणताय का ततपप करत म्हणताय. तर सुबोध सारखा माणूस जेव्हा ध्येयाचा ध्यास म्हणतो ना तेव्हा मला कॉन्फिडन्स असतो. जेव्हा लिहिताना सुद्धा माझ्या डोक्यात सुबोध होता, कारण तेव्हा मला माहित होतं की सुबोध अडखळणार नाही ते बोलताना. नाही तर अनेक लोकांना ध एका पाठोपाठ आले की प्रॉब्लेम होऊ शकतो, जसा नचा होऊ शकतो, लचा होऊ शकतो, अनेक गोष्टी असतात. पण सुबोधने ते इतकं सहज म्हणतो ना की कदाचित ते ऑडियन्सला ऐकताना बुकिश वाटलं नसेल.
नाहीच सो वाटलं. एक्झॅक्टली. सो शब्द महत्वाचेच असतात, पण ते शब्द आपण कसे रेंडर करतो, कसे त्यांचे उच्चार करून आपण ते समोरच्या, तर शब्द हे माध्यम आहे ना, ते कसे आपण पोहोचवतो समोरच्या ऐकणाऱ्या माणसापर्यंत. कारण माझं हे ठाम मत आहे की मी जे काही बोलतो, मला जो अर्थ अभिप्रेत असतो तो माझे शब्द पोहोचवतात शक्यतो, पण समोरचा त्यातून काय अर्थ काढतो हे जास्त महत्वाचं असतं. त्याच्यावर समज गैरसमज ठरतात, त्याच्यावर वाद किंवा संवाद ठरतात. एक्झॅक्टली. तर त्यामुळे सुबोध ते इतकं छान बोलला ना की समोरच्या ऐकणाऱ्या माणसाला, कारण मी अनेक लोकांनी मला रिॲक्शन्स ज्या दिल्या की किती छान संवाद आहेत, तर याचं अर्ध क्रेडिट माझ्या आर्टिस्टना जातं, कारण त्यांनी ते बोजड नाही होऊ दिले. आणि शब्दांची हीच खूबी आहे की ते तुमच्या मानगुटीवर बसतात का तुम्ही त्यांना सहज पेलता, याच्यात सगळी गंमत आहे. शब्दांचं इतकं छान महत्व आज ह्या आठवणीच्या साठवणीच्या निमित्तानं तुम्ही सांगितलं. रसिका हो, आठवणीची साठवण एक शब्द प्रवासच्या निमित्तानं आपण भेटलो होतो. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रमलखुणच्या नवीन एपिसोडचं. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. जय गुरु.